नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 16 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, 14वी ऑलिम्पिक शिखर परिषद नुकतेच कोठे आयोजित करण्यात आले होते? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच स्वित्झर्लंड. ओके, तर स्वित्झर्लंड या देशामध्ये 14वे ऑलिम्पिक शिखर परिषद नुकतेच आयोजित करण्यात आले होते. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा 14वे ऑलिम्पिक शिखर परिषद 11 डिसेंबर 2025 रोजी स्वित्झर्लंडमधील लॉझॉन ऑलिम्पिक हाऊस येथे आयोजित करण्यात आले होते. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच IOC ने केले होते आणि येथे जगभरामधील ऑलिम्पिक चळवळीचे नेते एकत्र आले होते. ओके, तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. सुप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची जगातील सर्वात उंच 70 फूट प्रतिमा कोठे उभारण्यात आली आहे? ओके, तर बघा जगातील सर्वात मोठी लिओनेल मेस्सी यांची 70 फूट उंचीची जी मूर्ती आहे ती कोलकाता या राज्यामध्ये उभारण्यात आली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कोलकातामध्ये ही उभारण्यात आली आहे. बघा पश्चिम बंगाल याची राजधानी आहे कोलकाता आणि कोलकाता या सिटीमध्ये ही मूर्ती उभारण्यात आली आहे. ओके, तर ही मूर्ती जगातील सर्वात उंच आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, डिसेंबर 2025मध्ये कोपरा जलाशयाला कोणत्या जलाशयाचे पहिले रामसर स्थळ म्हणून घोषित केले आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी छत्तीसगड. ओके, तर बघा छत्तीसगडमधील कोपरा जलाशय याला डिसेंबर 2025मध्ये छत्तीसगड या राज्याचे पहिले रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ओके, तर बघा डिसेंबर 2025मध्ये कोपरा जलाशय याला छत्तीसगड या राज्याचे पहिले रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि हे बिलासपूर जिल्ह्यातील जलाशयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर रामसर वेटलँड ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ओके, तर हे जे रामसर स्थळ आहे ते बिलासपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतामधील पहिले पॉवर म्युझियम कोणत्या राज्यामध्ये विकसित केले जाणार आहे? महत्त्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. असे प्रश्न तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, तर बघा पहिले जे पॉवर हाऊस आहे ते बिहार राज्यामध्ये उघडले जाणार आहे. तर लक्षात ठेवा बिहार या राज्यामध्ये भारतातील पहिले पॉवर म्युझियम विकसित केले जाणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचे पहिले पॉवर म्युझियम हे बिहार राज्यामधील पटना येथे विकसित केले जाणार आहे. ओके, तर बघा बिहारची राजधानी पटना या शहरामध्ये हे विकसित केले जाणार आहे. तर हे म्युझियम पटना येथील बंद पडलेल्या करगहिया थर्मल पॉवर स्टेशनच्या जागेवर उभारली जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. बघा चरईचुंग महोत्सव नुकताच कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला? तर बघा चरईचुंग हा जो महोत्सव आहे तो नुकताच आसाम या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे आसाम. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. प्लिनियो नास्तरी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच समीर सोमय्या. ओके, समीर सोमय्या यांनी प्लिनियो नास्तरी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकलेला आहे आणि असे करणारे ते पहिलेच भारतीय बनलेले आहेत. ओके, तर पहिले भारतीय बनले आहेत, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, तर बघा समीर शांतीलाल सोमय्या हा प्लिनियो नास्तरी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय बनलेला आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्नामध्ये एक्सलन्स झालेलं आहे, तिथे एक्सलन्स आहे. ओके, तर बघा या पुरस्काराचं नाव आहे प्लिनियो नास्तरी शुगर एक्सलन्स. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके,
तर बघा समीर शांतीलाल सोमय्या यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे आणि त्यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार जो आहे तो आंतरराष्ट्रीय साखर संस्था म्हणजेच इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनकडून 34व्या ISO इंटरनॅशनल सेमिनार दरम्यान लंडन येथे मिळवलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकतीच पिढ्यानपिढ्या चालत आलेली जुनी पगडी पद्धत कोणत्या राज्याने रद्द केलेली आहे? ओके, तर बघा ही जी पद्धत आहे पगडीची ती महाराष्ट्र या राज्याने रद्द केलेली आहे. ओके, तर बघा आपल्या महाराष्ट्राने जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली जुनी पगडी जी पद्धत होती ती रद्द केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मुंबईमधील पिढ्यानपिढ्या चालत आलेली जुनी पगडी जी पद्धत आहे ती समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जुन्या भाडे व्यवस्थेचा वापर मुख्यतः मुंबईत केला जात असे आणि आता राज्य सरकारने नवीन नियमन आणून पगडीमुक्त शहर बनवण्याचे पाऊल उचललेले आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, पहिल्या राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला असे प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. जगातील पहिले किंवा जे पहिले जे झालेले असते त्याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारत. ओके, तर बघा आपला भारत जो आहे तो पहिला राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ओके, तर बघा पहिल्या राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे आणि बघा भारताला 2026मध्ये हा पहिला कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप आयोजित करण्याची मान्यता मिळालेली आहे. ओके, तर बघा 2026मध्ये हा होणार आहे आणि हा जो सामना आहे तो 9 ते 14 मार्च 2026 या दरम्यान भारतामध्ये होणार आहे, ज्यामध्ये 24पेक्षा जास्त राष्ट्रकुल सदस्य देश सहभागी घेणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन बी, संगीता बारुआ पिशारोटी. ओके, तर संगीता बारुआ पिशारोटी हे नुकतेच प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून यांची निवड झाली आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, विजय दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच आजच्या दिवशी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये काय बदल पाहिजे असला किंवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर, लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.